आज बनणार आहे बघा मी गवारीच्या शेंगा. गावठी गवारीच्या शेंगा आहेत. तोडून घेतल्या, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. कोथिंबीर घेतलेली आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, एक टमाटर घेतलेला आहे, 2 कांदे घेतलेले आहेत आणि लसूण घेतलेला आहे. गवारीच्या शेंगामध्ये टाकण्यासाठी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत, थोडे तीळ घेतलेले आहे आणि कारळ घेतलेला आहे. गॅस ऑन करायचा. गॅसवरती कढई ठेवायची. कढई गरम झालेली आहे. शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाण्याला छान भाजायचं. शेंगदाणे भाजत आलेले आहेत. कारळ आणि तीळ पण भाजून घ्यायचं. कारळ, तीळ आणि शेंगदाणे भाजून झालेले आहेत. प्लेटमध्ये काढते. मिरच्या भाजून घ्यायच्या. मिरच्याला पण छान भाजायचं. मिरच्या भाजण्यासाठी थोडं तेल टाकायचं. परतून घ्यायचं. मिरच्या पण छान भाजलेल्या आहेत. प्लेटमध्ये काढून घेते. त्याच कढईमध्ये कांदा भाजून घ्यायचा. कांद्यामध्ये थोडं तेल टाकायचं. परतून घ्यायचं. लसूण पण भाजून घ्यायचं. टमाटर पण भाजून घ्यायचं. परतून घ्यायचं. टमाटर, कांदा आणि लसूण भाजून झालेलं आहे. प्लेटमध्ये काढून घ्यायचं. त्याच कढईमध्ये गवारीच्या शेंगा भाजून घ्यायच्या. शेंगा भाजण्यासाठी थोडं तेल टाकायचं. परतून घ्यायचं. गवारीच्या शेंगा छान भाजलेल्या आहेत. प्लेटमध्ये काढून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, तीळ आणि कारळ बारीक करून घ्यायचे. तीळ, कारळ आणि शेंगदाणे बारीक करून झालेले आहे बघा. प्लेटमध्ये काढून घ्यायचं. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या, कांदा, लसूण आणि टमाटर ते पण बारीक करून घ्यायचं. हिरव्या मिरच्या, टमाटर, कांदा आणि लसूण बारीक करून झालेलं आहे बघा. त्याच कढईमध्ये भाजी बनवायची गवारीच्या शेंगाची. एक माप तेल टाकायचं. तेल गरम झालेलं आहे. जिरं टाकायचं. मिक्सरला वाटलेलं वाटण टाकायचं. परतून घ्यायचं. वाटणाला छान भाजायचं. चवीनुसार मीठ, हळद परतून घ्यायचं. वाटण छान भाजलेलं आहे. तीळ, कारळ आणि शेंगदाण्याचं मिक्सरला बारीक केलेलं बुक्कं टाकायचं. परतून घ्यायचं. गवारीच्या शेंगा टाकायच्या. परतून घ्यायचं. शेंगा शिजण्यासाठी थोडं पाणी टाकायचं. परतून घ्यायचं. 5 मिनटं झाकण ठेवायचं. 5 मिनटं झालेली आहेत. बघू शकता गवारीची शेंग छान शिजलेली आहे. हिरव्या वाटणामध्ये बनवलेली गवारीची शेंग बनवून तयार झालेली आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा गवारीची शेंग कशी झाली ते.